जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, अळू वडा केल्यानंतर जी अळूची पानं तर आपण यूज करतो वड्यांसाठी, पण हे बाकीचे जे देठ असतात ना ते टाकून देतो बऱ्याच वेळा. पण या देठापासून सुद्धा खूप काही रेसिपी तुम्ही करू शकता आणि चविष्ट देखील लागतात. तर आज मी ह्याच अळूच्या पानांच्या देठापासून ना मस्त अशी कुरकुरीत आणि चविष्ट भजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या देठांची ना बऱ्याच ठिकाणी भाजी देखील केली जाते. जर त्याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करा, नक्की बनवेल. पण आज सध्या तरी या देठांपासून मस्त अशी भजी बनवूया. तर मंडळी, अळूच्या देठाची भजी करण्यासाठी ना हे देठ ना आधी धुवून घ्यायचे, पुसून व्यवस्थित. आणि आता काय करायचं, ह्याचं जे असं स्टार्टिंग पॉइंट असतो ना, हे वरचं असं साल काढत जायचं. अलगद निघतं अगदी, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, सगळं असं वरची सालं ना ही काढून घ्यायचेत आपल्याला. असं वरून पकडलं की डायरेक्ट खालीच सोडायचं. हे बघा, सगळं निघून जातं अगदी, जास्त काही मेहनतही लागत नाही. बऱ्याचदा आपण ही अळूचे देठ ना टाकून देतो, पण ह्याचं खरंच भजी म्हणा किंवा भाजी खूप छान होते. आमच्या बाजूला एक ती आंटी होती ना, त्या बनवायच्या ही भजी ना, तेव्हापासून आम्ही देखील बनवतो. तर हे बघा, सगळ्याची आपण सालं काढून घेतलेत आणि आता ना ह्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. एकदम पण बारीक नाही करायचे, थोडेसे मीडियम. आणि हे जे देठ असतात ना, थोडंसं असं खाज येते, त्याच्यामुळे काय करायचं, हे एका ना बाउलमध्ये काढायचं, त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्यात हे देठ, जेणेकरून मग काय खवखव वगैरे होत नाही अजिबात. तर म्हणजे आता काय करायचं, एका बाउलमध्ये ना मी इथे तुमचं किती तुम्हाला भजी करायच्या त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता. मी ते एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे देठ मी कापून घेतलेले ना अळूच्या पानांचे, ते स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुले आणि मग ह्याच्यामध्ये ऍड करायचे. त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आमचा घरगुती मसाला आहे तो अर्धा चमचा टाकते, जस्ट बिकॉज की मी 2-3 मिरच्या पण टाकलेत ना, त्यामुळे मसाला थोडा कमी टाकते. तुम्हाला मिरची स्किप करायची असेल तर करू शकता, काहीच हरकत नाही. आणि थोडासा ओवा टाकायचा आहे आपल्याला. हे बघा, असा हातावर घ्यायचा आणि चुरून ह्याच्यामध्ये टाकायचा. चव खूप छान येते ह्याला. आणि हे आता ना आपल्याला असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय. आणि पाणी टाकून आपण भजीला कसं नॉर्मल भजीला मळतो तसंच मळून घ्यायचंय. बाकी काही एवढी काही प्रोसेस नाहीये ट्रिकी. अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळायचंय, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही करायचंय आपल्याला. हे बघा, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलीये. आता ह्याच्यात ना थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला, अगदी थोडासा. कधीच भजीमध्ये ना जास्त खायचा सोडा टाकायचा नाही, नाहीतर तेल जरा जास्त शोषते ती. हे बघा, अगदी चिमूटभर टाकलंय मी. परत एकदा मिक्स करायचं आणि ह्याला झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत तेल तापत ठेवूया मग आपलं. एक बाजूला तेल देखील मस्त तापलेलं आहे. तर मी इथे आता चमच्याच्या साहाय्यानेच भजी सोडतीये, हाताने देखील सोडू शकता, असं काहीच नाही. तेल चांगलं तापू द्यायचं हा. आणि भजी खरंच खूप छान लागते, क्रिस्पी देखील होते आणि मस्त बनवायला देखील अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त ह्याचीच भजी करायची असेल तर करू शकता. कांदा वगैरे नाही टाकला ना तरी देखील ही छान लागते, पण कांदा टाकल्यामुळे अजून मस्त लागते. तर आता आपण ना हे असे सगळे सोडून घेऊया. तर हे बघा, अगदी कमी वेळात तळली देखील जाते ही भजी. मस्त झालीये, हे बघा, बघू शकता, क्रिस्पी देखील झालीये. तर हिला आपण असं सगळं तेल निथून काढून घ्यायचं आणि तेलकट अजिबात होत नाही. हे बघा, मस्त गुलगुलीत गोल गोल भजी झालीये. मी तुम्हाला आवाज दाखवते हा. हे बघा, आहा, क्या बात आहे. तर अजून बरंच पीठ आहे, आपण बाकीची भजी देखील अशीच करून घेऊया. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली अळूच्या पानांच्या देठाची भजी तयार आहे. आणि बघू शकता, मस्त अशी गुलगुलीत गोल गोल आणि क्रिस्पी झालीये.
खूप छान, अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते. त्यासोबत खायला ना मिरच्या देखील तळले खूप टेस्टी लागतात. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यावर. आणि हे बघा, बघू शकता, मी तुम्हाला एक आवाज दाखवते हा. हे बघा, छान अशा बाहेरून क्रिस्पी होतात आणि त्यातल्या त्यात आतून बघा, आहा, मस्त तळल्या गेलेल्या आहेत. तुम्ही ना पुदिन्याची चटणी वगैरे सोबत खाऊ शकता, भन्नाट लागतात, किंवा अशा देखील गरम गरम छान लागतात. आणि ह्याची भाजी देखील खूप छान होते. त्याची रेसिपी हवी असेल ना मला कमेंट करा आणि हे घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.